कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला, मी तुला आधीच सांगितलं होतं, ही अंगठी माझ्यासाठी माझा जीव आहे। ही खोटी अंगठी का ठेवली इथे? बोल काहीतरी। Did I asking you something? अय्या, म्हणजे अंगठी हरवली? हरवली का विकली यांनी? माफ करा, आम्ही गरीब आहोत, पण लेकीच्या साखरपुड्याची अंगठी विकण्या एवढे निर्लज्ज नाही आहोत। प्लीज आमचा अपमान करू नका। अरे, अंगठीच्या जागी खोटी अंगठी ठेवली। अपमान नाही होईल तर काय होईल तुमचा? तुमची हिम्मत कशी झाली असं करायची? हे बघा, तुम्हाला जेवढे पैसे हवेत ना तेवढे पैसे घ्या, पण आमच्या अंतरायांची आठवण, त्यांची अंगठी आम्हाला परत द्या प्लीज। जाऊ द्या दुर्गा वहिनी, आता बोलून काय उपयोग आहे? हाँ, आपण पोलिसांना बोलवूया, म्हणजे सगळ्यांना कळेल कोण खोट आहे कोण खरं आहे ते। आजी, ही मुलगी आपल्या घरात आली तर या घराचं वाटोळ करेल, अख्खं घर विकेल ही मुलगी। नाही वहिनी, पण बरं झालं हे सगळं झालं ते, निदान यांचे खरे चेहरे तरी कळले आपल्याला। आधी मुलीने वडिलांना अंगठी दिली, मग त्यांनी ती विकली, आणि मग आईने ही खोटी अंगठी आणली। म्हणजे काय, ह्यांच्या घरचे सगळे खोटारडेच। हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला बोला, मी काय वाटेल ते सहन करीन, पण माझ्या मावशी आईशी आणि बाबांशी असं बोलायचं नाही। का? ह्यांचा पण हात आहेच ना या सगळ्यात। एक मिनिट, तुम्ही सगळे जरा शांत व्हा। मला नाही वाटत लीलाच्या घरचे अंगठी विकूच शकत नाहीत। आजी, आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा काय घडलंय ते महत्वाचं नाहीये का? ठीक आहे, यांनी अंगठी विकली नसेल, पण ती हरवली आहे ना। आणि ही गोष्ट यांनी आपल्यापासून लपवून ठेवली, आणि असल्या फसव्या कुटुंबाशी आपण संबंध जोडायचे? जी मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण जपून ठेवू शकली नाही, ती आपलं घर, हे कुटुंब, इथल्या पद्धती कशी जपेल? तिला काहीच येत नाही। खरे, मला काहीच येत नाही, काहीच जमत नाही। नेहमी असंच होतं, माझ्या मूर्खपणामुळे मावशी आणि बाबांना ऐकून घ्यावं लागतं। मला काहीच जमत नाही, काही म्हणजे काहीच जमत नाही। अय्या, म्हणजे अंगठी हरवली? हरवली का विकली यांनी? ही मुलगी आपल्या घरात आली तर या घराचं वाटोळ करेल, अख्खं घर विकेल ही मुलगी। आधी मुलीने वडिलांना अंगठी दिली, मग त्यांनी ती विकली, आणि मग आईने ही खोटी अंगठी आणली। म्हणजे काय, ह्यांच्या घरचे सगळे खोटारडेच। जी मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण जपून ठेवू शकली नाही, ती आपलं घर, हे कुटुंब, इथल्या पद्धती कशी जपेल? तिला काहीच येत नाही। जी मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण म्हणजे अंगठी हरवली? हरवली का विकली यांनी? तिला काहीच येत नाही। म्हणजे काय, हरवली का विकली यांनी? ह्यांच्या घरचे सगळे खोटारडे। म्हणजे अंगठी हरवली? ही मुलगी आपल्या घरात आली तर या घराचं वाटोळ करेल, अख्खं घर विकेल ही मुलगी। तिला काही मुलगी एजंटची इतकी महत्वाची आठवण जपून ठेवू शकली नाही, तिला काही पद्धती कशी जपेल? तुम्ही इथे काय करताय आणि माझा हात का पकडलाय? तुम्हाला काय वाटलं मी इथे जीव द्यायला आलीये? नाही, पण ते पण मला कसं जमेल ना, मला तर काहीच जमत नाही। असो,
तुम्हाला काही वाटत असलं ना तरी प्रॉब्लेम्समुळे घाबरून जीव देण्या इतकी घाबरट मुलगी नाहीये. एकतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ती अंगठी मला काही नीट ठेवता येणार नाही. अंगठी काय मला काहीच नीट ठेवता येणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हीच हट्टाने ती मला ठेवायला लावली आणि आता हरवली म्हणून शंख करताय. आणि माझ्या मावशी आणि बाबाचा किती अपमान केला तुम्ही. मी तुमची अंगठी हरवली आहे ना, मग तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला. मी काय वाटेल ते सहन करीन. पण माझ्या आई बाबांचा अपमान केलेला मला अजिबात सहन होणार नाही. आणि मुळात झाल्या प्रकारात आपल्या दोघांचीही चूक आहे. कारण अंगठी जरी माझ्याकडनं हरवलेली असली ना तरी सुद्धा तुम्ही ती मी नाही म्हणत असताना सुद्धा माझ्याकडे दिली. मला एक साधी अंगठी सांभाळता नाही आली तर मग तुमच्या इतक्या मोठ्या घराची जबाबदारी कशी काय घेऊ शकेन मी. अंकल तुम्ही असे परफेक्शनिस्ट आहात पण मी नाहीये अशी. तुम्हाला कळत नाहीये का आपण एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत. कृपा करा पण मला इकडनं जाऊ द्या. देवा, माझ्या मुलाच्या लग्नाची स्वप्न तूच मला दाखवलीस. हे स्वप्न पूर्ण होईल असे संकेतही दिलेस. आणि आता हे स्वप्न पूर्ण होतंय ना होतंय तोच अनेक अडचणी अनेक अडथळे येत आहेत. देवा, हे का येत आहेत, कशासाठी येत आहेत, काहीच कळायला मार्ग नाहीये. अभिराम या मुलीशी लग्न करायला तयार झाला कारण ही तुझीच इच्छा होती ना. आता जर का साखरपुडा झाला नाही तर अभिराम पुन्हा कधीच लग्नाला तयार होणार नाही. देवा, या दोघांना एकत्र तूच आणलंस. यापुढेही ते सदैव एकत्र राहावेत एवढीच इच्छा आहे. देवा, माझी एवढी इच्छा पूर्ण करशील ना. देवा, लीला या घरची सून होईल ना. कृपा कर देवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.